नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. येणाऱ्या एक्झाममध्ये या प्रॅक्टिसचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. भारतीय वायुसेनेतील पहिल्या महिला टॉप गन पायलट कोण ठरल्यात? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच भावना कांत या आता भारतीय वायुसेनेतील पहिल्या महिला टॉप गन पायलट आहेत. मित्रांनो, नुकतंच आता भावना कांत यांनी टॅक्टिक्स अँड एअर कॉम्बॅट डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट या संस्थेतून फायटर कॉम्बॅट लीडर हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला व हा अत्यंत कठीण असणारा कोर्स पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्याच महिला ठरल्या आहेत. भावना कांत यांच्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यांचा जन्म बिहारमधील बेगुसराय येथील आहे. 2016 साली भारतीय वायुसेनेत पहिली महिला फायटर तुकडी समाविष्ट करण्यात आली होती. त्यात देखील त्यांचा समावेश होता आणि हवाई दलातील त्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक ठरल्या होत्या. 2020 सालच्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये देखील त्या सहभागी झाल्या होत्या व या परेडमध्ये सहभागी होणाऱ्या त्या पहिल्याच महिला फायटर पायलट ठरल्या होत्या. भावना कांत यांच्याविषयीचे एवढे पॉईंट लक्षात ठेवा. आणि आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावले? तर अलीकडेच कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिपचं आयोजन भारतात करण्यात आलं होतं व यातील पुरुष एकेरीचं विजेतेपद अंकुर भट्टाचार्जी यांनी पटकावलं आहे. अंकुर भट्टाचार्जी यांनी अंतिम सामन्यात भारताच्याच पायस जैन यांना हरवून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. यातील महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्याच यशस्विनी घोरपडे यांनी पटकावलं. तर पुरुष सांघिक गट आणि महिला सांघिक गट या दोन्ही गटात भारतीय संघाने सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. मित्रांनो, ही या स्पर्धेची एकूण 22वी आवृत्ती होती आणि या स्पर्धेचं आयोजन 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान नवी दिल्लीतील त्यागराज स्टेडियमवर करण्यात आलं होतं. या स्पर्धेतील शुभंकराचं नाव काय? तर मयूर असं या शुभंकराचं नाव होतं. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. अलीकडेच अंतराळात पिकवलेल्या भाताच्या पहिल्या पिकाची काढणी कोणत्या देशाने केली? तर मित्रांनो, आता अंतराळात पिकवलेल्या भाताच्या पहिल्या पिकाची काढणी ही चीन या देशाद्वारे करण्यात आली. असे प्रश्न एक्झाममध्ये विचारण्यात येतात, तर पक्क लक्षात ठेवा. अंतराळात कोणत्या पिकाची काढणी करण्यात आली? तर भाताच्या पिकाची काढणी करण्यात आली व कोणत्या देशाद्वारे? तर चीन या देशाद्वारे. आणि आपल्याला या भाताचं वाण सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर अंतराळात उगवण्यासाठी जपानी जॅपोनिका या तांदळाच्या बियाचा उपयोग करण्यात आला होता. आणि मित्रांनो, या प्रयोगाचं मुख्य उद्दिष्ट काय? तर अंतराळात भाताच्या सलग 2 पिढ्या यशस्वीपणे उगवणे हा या प्रयोगाचा उद्देश आहे. 2 पिढ्या म्हणजे काय? आता जे भाताचं पीक काढण्यात आलं आहे त्या ज्या बिया आहेत त्या पुन्हा अंतराळात उगवतात की नाही याचंच निरीक्षण या प्रयोगात करण्यात येईल. पुढील प्रश्न. नीती आयोगाच्या शालेय शिक्षण निर्देशांक 2026 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल क्रमांक पटकावला? तर आता या नीती आयोगाच्या शालेय शिक्षण निर्देशांकात पंजाब या राज्यानं अव्वल क्रमांक पटकावला आहे. मित्रांनो, 2020 साली पंजाब या निर्देशांकात 27व्या क्रमांकावर होता व आता 2026 साली यात प्रगती करत पंजाबने केरळसारख्या राज्यांना मागं टाकत यात पहिलं स्थान पटकावलं आहे. तिसरीच्या मूल्यमापनात पंजाबने भाषेत 82% आणि गणितात 78% प्रावीण्य मिळवून केरळच्या अनुक्रमे 75% आणि 70% गुणांना मागं टाकलं. आणि या निर्देशांकातील माहितीनुसार पंजाबच्या सरकारी शाळांमधून नीट UG परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2021 मधील 80 वरून 2026 मध्ये 882 वर पोहोचली आहे. मित्रांनो, पंजाब राज्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. 1ली ते 12वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात AI हा मुख्य विषय म्हणून समाविष्ट करणारे पंजाब हे देशातील पहिलं राज्य आहे. येथे नीती आयोगाविषयी माहिती सांगायची झाली तर नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 मध्ये करण्यात आली. याचं मुख्यालय दिल्ली येथे आहे व याचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान हे याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. सध्या नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असल्यामुळे ते याचे अध्यक्ष आहेत. याचे उपाध्यक्ष हे अशोक कुमार लाहिरी असून सध्या CEO हे अनुराग जैन आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. पहिल्या ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सवाचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे? तर हा जो पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव आहे याचं आयोजन मुंबईत करण्यात येईल. मित्रांनो, अलीकडेच मुंबईत
2 दिवसीय ब्रिक्स वेव्ज बाजार उपक्रम आयोजित करण्यात आला होता व या उपक्रमातच 2027 साली पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव हा मुंबईत आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली. या महोत्सवाचा मुख्य उद्देश हा आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील चित्रपट निर्मात्यांच्या कलाकृतींना, त्यांच्या संस्कृतीला आणि दुर्लक्षित कथांना जागतिक स्तरावर एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देणे हा आहे. आता स्पोर्ट्सवर आधारित न्यूज पहा. नुकत्याच पार पडलेल्या सेंट लुईस रॅपिड अँड बिल्ड्स 2026 या प्रतिष्ठित बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? इमेजवरून तुमच्या लक्षात आलंच असेल. या स्पर्धेचं विजेतेपद हे आर प्रज्ञानंद यांनी पटकावलं आहे. आर प्रज्ञानंद यांचं त्यांच्या कारकिर्दीतील हे पहिलंच ग्रँड चेस टूर रॅपिड अँड बिल्ड्स विजेतेपद आहे. या स्पर्धेचं आयोजन अमेरिकेतील सेंट लुईस चेस क्लब येथे 31 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान करण्यात आलं होतं व या विजयासह प्रज्ञानंद यांना $50,000 बक्षीस आणि 13 GCT गुण मिळाले आहेत. या गुणासह ते आता 2026च्या ग्रँड चेस टूर क्रमवारीत फॅबियानो करुआनानंतर थेट दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच रोटर क्लॅप 3 या सरावाचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? कोणता सराव आहे? तर रोटर क्लॅप 3 व याचं आयोजन राजस्थानमध्ये करण्यात आलं. या सरावाचा उद्देश काय होता? तर नव्याने उद्भवणाऱ्या ड्रोन धोक्याविरुद्ध हेलिकॉप्टर आधारित लढाऊ कार्यप्रणाली आणि रणनीती प्रमाणित करणे या उद्देशाने या सरावाचं आयोजन राजस्थानमधील जैसलमेर येथील पोखरण फील्ड फायरिंग रेंजवर करण्यात आलं होतं. हा सराव 1 ते 2 ऑगस्ट दरम्यान पार पडला. आता निधन वार्तेवर आधारित प्रश्न पहा. B.R. चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेत प्रदीप रावत यांनी कोणती महत्त्वाची भूमिका साकारली होती? मित्रांनो, प्रदीप रावत यांचं नुकतंच आता वयाच्या 74व्या वर्षी निधन झालं आहे व त्यांनी B.R. चोप्रा यांच्या महाभारतात अश्वत्थामा ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. असे प्रश्न एक्झाममध्ये बऱ्याच वेळा विचारण्यात आले होते, त्यासाठी लक्षात ठेवा त्यांनी कोणती भूमिका बजावली होती. तर प्रदीप रावत यांनी अश्वत्थामा ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांचा शेवटचा चित्रपट कोणता असं जर विचारलं तर विकी कौशलच्या छावा या चित्रपटात एसाजी कंक यांची भूमिका प्रदीप रावत यांनी साकारली होती. प्रदीप रावत यांनी त्यांच्या 41 वर्षाच्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीत 150हून अधिक चित्रपट आणि TV मालिकांमध्ये काम केलं व 2004 साली त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायक या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या 48व्या अधिवेशनात किती स्थळांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला? तर या 48व्या अधिवेशनात एकूण 25 स्थळांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला. या 25 स्थळामध्ये भारताचं सुद्धा एक स्थळ आहे व ते कोणतं हे तुम्हाला आता कमेंटमध्ये सांगायचं आहे. ते स्थळ भारतातील 45वं जागतिक वारसा स्थळ आहे. आता त्याचं नाव तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. बरे, जागतिक वारसा समितीचं 48वं अधिवेशन कुठे आयोजित करण्यात आलं होतं? तर याचं आयोजन दक्षिण कोरियामधील बुसान येथे करण्यात आलं होतं व यात 25 स्थळाचा समावेश करण्यात आल्यामुळे जगातील जागतिक वारसा स्थळांची संख्या ही 1273 वर पोहोचली आहे. आणि मित्रांनो, या न्यूजमधील अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कोमोरोस या आफ्रिकन देशातील द मदिनास ऑफ द हिस्टोरिक सुलतानेट्स या स्थळाचा देखील जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला व हे कोमोरोस या आफ्रिकन देशाचं पहिलंच वारसा स्थळ आहे. मित्रांनो, ही एवढी माहिती सांगण्यामागचं कारण काय? तर एक्झाममध्ये तुम्हाला यावर मल्टीलायनर असा प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो. आता या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी राष्ट्रीय हातमाग दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय हातमाग दिन आहे हा दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो व हा दिवस 7 ऑगस्ट रोजीच का साजरा केला जातो? तर 1905 साली कलकत्ता येथे 7 ऑगस्ट रोजीच स्वदेशी चळवळ सुरू झाली होती व या दिनाच्या स्मरणार्थच 2015 मध्ये 7 ऑगस्ट हा हातमाग दिन म्हणून घोषित करण्यात आला व तेव्हापासून 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जातो. यंदाचा हा 12वा राष्ट्रीय हातमाग दिन असून या 12व्या राष्ट्रीय हातमाग दिनी 22 उत्कृष्ट बुनकर आणि कारागिरांना राष्ट्रीय हातमाग व संत कबीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. तर 19 राष्ट्रीय हातमाग पुरस्कार आहेत. हे जे 3 संत कबीर पुरस्कार आहेत हे 2025 सालचे असून या पुरस्कारात विजेत्याला 3.5 लाख रुपये देण्यात येतात. तर राष्ट्रीय हातमाग पुरस्कारात विजेत्याला 2 लाख रुपये देण्यात येतात. आणि मित्रांनो, 7 ऑगस्ट रोजीच आपल्या महाराष्ट्रात शाश्वत शेती दिन सुद्धा साजरा केला जातो. महाराष्ट्र सरकारने 2025 साली
भारतीय हरित क्रांतीचे जनक भारतरत्न डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या सन्मानार्थ शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती व तेव्हापासून दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येत आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, इराणमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच विश्वेशनेगी यांची आता इराणमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या आधी या पदावर रुद्र गोरोश्रेष्ठ हे कार्यरत होते, पण आता त्यांची तुर्कीमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर या पदावर विश्वेशनेगी यांची नियुक्ती करण्यात आली. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, कॉस्पर विक्रम साराभाई पदक 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.